तर पहा ओरिजिनल गावरांमध्ये पहा हे काढी धर हातात गायत्री. हे पहा कपड्यानं गाळला. हे पहा तर रामकृष्ण हरी मंडळी. तर चला तर हे लिंबाच्या झाडावरचा मध्ये हे पहा आणलेले झाडून. तर हे पहा मी असे काचेची बरणी तर डायरेक्ट या पातळ कपडा घेऊन काचेच्या बरणीमध्ये हे पूर्ण काढून असं कपड्यानं पिळून घेणार आहे. तर पहा ओरिजिनल गावरांमध्ये पहा हे काढी धर हातात गायत्री. हे पहा कपड्यानं गाळला. हे पहा आणि जे वरी उरतं ना त्याचं मेन पण छानपैकी तयार होते. आणि थोडासा ताटात पडला होता तर खाली तर ताटातला पण यापासा गाळणीनं गाळलेला आहे. तर यापा मस्त ओरिजिनल गावरान मोहळाचा मध असा भेटत नाही बरं सहसा कुठं खेड. आणि लिंबाच्या झाडावरचा शेतात गेली होती आणि लिंबाच्या झाडावर त्यांना असं चांगलं मोठं मोहळाची पोळी दिसली. तर त्यांनी काय केलं हे झाडून आणलं. तर लिंबाच्या झाडावरचं मध खूप चांगलं असतो. तर पहा मी हे काय केलं हे पातळ कपड्यातून गाळलेले पहा. आणि त्यानंतर इथं ताटात जे खाली होतं ना साडलेलं मध तर ते पण या गाळणीनं गाळलेलं आहे. तर पूर्ण चिकट झालं तर माशामधून थोडंसं मी हात धुवून घेतला आणि आपण खूप सारा असा मध झालेला आहे काचेच्या भरणी गाळलेले. आणि इकडं पाहते आपण जे गाळतोत ना कपड्यानं तर हे पाहिजे असं हे पूर्ण वरचा जे चोथा म्हणतात ना हे पोळी तर ह्या पाहिजे एवढे हे असं निघतं हे तर घाण. तर हे नाही का मंडळी याच्यापासून मेण तयार होतं. तर मेण कसं तयार करतात ते पण मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघा जुन्या काळामध्ये बायका कुंकू लावत होत्या मेणावर आणि त्या काळात नका मोहळं पण खूप सापडत होते. मेण घरी तयार करत होते. पण आता हल्ली काळामध्ये बऱ्याच दिवसापासून आता सगळे टिकल्या लावायला आहे त्यानं मोहळं पण कमी झाले आणि बायकाचं कुंकू लावणं पण कमी झालं. कारण कुंकू पण ओरिजिनल नाही पहिल्यासारखं जखमा व्हायचे कपडावरून बायका आता सहसा टिकल्याच लावल्यात. तर ह्या पाहिजे आणि नाही का आमच्या लहानपणी आपलं गळ्यातली मंगळसूत्र पोत होताना ही मेणाचा वापर करत होते असं दोऱ्याला हे करून. तर त्यावेळेस तर आता एवढं राहिलंच नाही मेण कुंकाचं तेवढं लावण्याचं प्रमाण. तर म्हणलं चला मला ह्याचं मेण तयार करता येतं. मी बऱ्याच वेळा केलेले पण म्हणलं चला आज तुमच्याशी थोडक्यात शेअर करावं. तर मी काय करणार आहे असाच मेणाचा गोळा बाजूला ठेवणार आहे आणि पूर्ण चिकट झालं ना तर हे धुवून घेऊन स्वच्छ करणार आहे. हे बरणी गिरणी पुसून आणि याचं नंतर मेण तयार करणार आहे. तर मंडळी आहे का नाही मेण करायची एकदम साधी आणि सोपी पद्धत. थोडंसं गोड तेल आपल्या स्वयंपाकाला वापरतो ती तेल टाकायचं कुठलंही. पण माझ्याकडे मोहरीचं तेल होतं म्हणून मी थोडंसं टाकलेलं आहे आणि थोडी हळद. त्या झटपट 1-2 मिनटात मेण तयार झालेले. डब्बीत भरून ठेवू. मंडळी मेण तयार झालं पण एकले झालं बघा. आता मी मेण कसं तयार केलं ना त्याचा पूर्ण व्हिडिओ मी शूट केला. पण माझ्याकडून काय झालं आता हे ज्या क्लिप असतात ना त्या क्लिप ॲड करून मी सेव्ह करायला गेले तर माझा मोबाईल हँग पडला. तर हँग पडल्यामुळे मी काय केलं पहिले जे 3-4 व्हिडिओचे होते ना क्लिपा तर त्यामुळे हँग पडला मग त्या क्लिपा मला सगळ्या डिलीट कराव्या. तर डिलीट करायला गेले त्यासोबत मी जसं मेण तयार करण्याचा पण क्लिप माझ्याकडून डिलीट झाली. तर खूप शोधली मोबाईलमध्ये आणि रिसेंटली डेजमधली पण पूर्ण म्हणजे माझा ते आयफोन आहे ना तर त्यातलं पूर्ण डिलीट झालं. तर खूप शोधली ती क्लिप सापडलीच नाही मेण कसं तयार केलं ते. तर जाऊ द्या मला आता मला खूप म्हणजे असं हे झालं. तर म्हणलं चला आता मेण कसं तयार करतात तुम्हाला मी असंच सांगते. तर हे मेण आपण जे मध गाळलेला असतो ना तर मधाची जी गोळी असते ना वरचा चोथा तर चोथा मी काय केलं एका लोखंड्या कढईत घेतला आणि ते गोळी असते चोथ्याची ती अशी फोडून कढईत एका लोखंडी कढईत हे केली आणि थोडीशी एक छोटासा पाव चमचा हळद आणि एक पोहे खायचा अर्धा चमचा गोड तेल टाकलं. ते गोळी असते ना चोथ्याची ते फोडून आणि ते गॅसवर ठेवलं गरम करायला. तर ती मोहळाची ती चोथ्याची गोळी अशी पातळ झाली. तेल हळद ती टाकलेली आणि पूर्ण अशी कढीसारखी पातळ झाली. आणि त्यानंतर मी काय केलं एक डब्बा घेतला असा छोटा डब्बा घेतला आहे थोडासा मोठा. त्यात एक अर्धा डब्बा पाणी म्हणजेच एक अर्धा डब्बा पाणी टाकलं डब्यात आणि त्याच्यामध्ये ते पातळ झालेलं जे असतं नाही मेणाचं तर ते आपल्या चहाच्या गाळणीमध्ये ओतलं. तर खाली मेण पडलं पाण्यामध्ये आणि वरती गाळणीत चोथा राहिला. तर खाली जे मेण पडलं ना
तर ह्या पायी तेल आणि हळद टाकलं म्हणून असं पिवळं झालेलं आहे. तर एवढी क्लिप माझ्याकडून डिलीट झाली मंडळी. आणि नंतर मी आता सगळे क्लिपा जोडायले तर ती क्लिपच सापडना, तर मी ती मोबाईल हँग पडावून ती माझ्याकडून चुकून ती डिलीट झाली. तर ह्या पात्याचं असं पिवळं जरत असं मेन झालेलं ताजं. तर मंडळी आता आजकाल नाही का हे घरी तयार करायचं मेन हे मोहोळ खूप, म्हणजे आता मोहोळं पण जास्त नाहीत आणि बायका पण आता कुंक लावणाऱ्या पण कमी झालेले आहेत. कारण कसं आता टिकले निघालेले आहेत आणि पुन्हा कुंकू आता चांगलं ओरिजिनल राहिलं नाही. कुंकामध्ये आता तेजाबचं प्रमाण येले, त्यामुळं कपाळाला जखमा व्हायल्यातून सगळे आता टिकल्या लावल्यात आणि मोहळं पण कमी झालेले आहेत. तर या लिंबाच्या झाडावरचं मध आहे, इतका ओरिजिनल मध असा कुठं भेटत नाही मंडळी. तर ह्या तर मेडिकलवर पण भेटत ना असा घरगुती गावरान मध. आणि ह्या हे मेन तर आता राहिलेच नाही. आम्ही पहिलं असं गळ्यातलं मंगळसूत्र होताना पोतीला असं लावलं की मनी ओला जायची चिकट. तर चला म्हणलं मी याचं मध मेन पण करून ठेवलेलं आहे. तर मंडळी कसं वाटलं माझा गावरान मोहळाचा मध आणि घरी तयार केलेला मेनाचा छोटासा ब्लॉग आवडला असतं जरूर कमेंट करून सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.